कोणती स्ट्रॅटेजी सेल नाही करत, सजेस्ट नाही करत. कोणी स्कॅमर बोलते की 90% ॲक्युरेसी, 80% ॲक्युरेसी, तर कोणाची स्ट्रॅटेजी परचेस घेऊ नका. तर आपले क्वांटमॅनचे बेनिफिट काय आहेत, की क्वांटमॅन काय यूज करायचा? तर परत एकदा सांगतो, क्वांटमॅन अल्गो सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये आपण आपली स्ट्रॅटेजी बिल्ड करू शकतो, बॅक टेस्ट करू शकतो. तर याचे बेनिफिट्स काय आहेत? बेस्ट एक्झिक्युशन, ट्रेड्स आर ऑफन एक्झिक्युटेड ॲट बेस्ट पॉसिबल प्राइसेस. क्वांटमॅनमध्ये जे ट्रेड एक्झिक्यूट होतात, तो 90 to 95% ट्रेड जे असतात ते विदिन अ सेकंद एक्झिक्यूट होतात. म्हणजे मायक्रो सेकंदमध्ये ट्रेड एक्झिक्युशन होते. तो एक बेनिफिट आहे. लो लेटन्सी ट्रेड, ऑर्डर प्लेसमेंट इन्स्टंट अँड ॲक्युरेट, रिड्यूस ट्रान्झॅक्शन कॉस्ट. ट्रान्झॅक्शन कॉस्ट कशी कमी होणार? कारण ही जी ट्रेडिंग आहे ही आपण रूल बेस आहे, आपण मॅन्युअल किंवा हे करत नाहीये. तर रूल बेस, जर कंडिशन मॅच झाली तरच ट्रेड होणार, नाहीतर ट्रेड होणारच नाही. विदाउट कंडिशन मॅच ट्रेड होणार नाही. तर त्याने काय होतं, लॉंग रन मध्ये आपला ट्रान्झॅक्शन कॉस्ट पण कमी होते. सायमल्टेनियस ऑटोमॅटेड चेक्स ऑन मल्टिपल मार्केट कंडिशन. तर मल्टिपल मार्केट कंडिशन का चेक करायच्या? त्याचं रिझन काय? तर आपण सिंगल इंडिकेटर यूज करतो, तो मे बी चान्सेस आहेत की फॉल्स सिग्नल जनरेट होण्याचे, किंवा खूप सिग्नल जनरेट होतात, मग आपल्याला स्लिपेज, डेव्हिएशन हे इश्यू फेस होतात. तर त्यामुळे आपण काय करतो, मल्टिपल मार्केट कंडिशन किंवा सिंपल टर्म मला मल्टिपल इंडिकेटर यूज करायचे, की जेणेकरून मला कन्फर्मेशन मिळेल मार्केटचं आणि मी ट्रेड एंटर करू शकतो. समजा त्यामध्ये एक इंडिकेटर जरी मॅच नाही झाला तर मला एंट्री घ्यायची नाहीये. तर हे रूल बेस्ड ट्रेडिंगमुळे ते पॉसिबल आहे. नो ह्युमन एरर, रिड्यूस रिस्क ऑफ मॅन्युअल एरर्स ऑर मिस्टेक व्हेन प्लेसिंग ट्रेड. ट्रेड प्लेस करताना जे आपले ह्युमन एरर किंवा मॅन्युअल मिस्टेक, फिअर अँड ग्रीड, त्यामुळे जे इश्यू होतात ते अवॉइड होतात पूर्ण. बॅक टेस्टिंग, वी कॅन बॅक टेस्ट आवर ओन स्ट्रॅटेजी युझिंग अवेलेबल अँड हिस्टॉरिकल डेटा. तर बॅक टेस्टिंग का करायची स्ट्रॅटेजी, म्हणजे बॅक टेस्टिंग काय आहे? फर्स्ट की आपण बॅक टेस्ट आपली स्ट्रॅटेजी चेक करतोय, की मी एक इंडिकेटर यूज करतो सुपर ट्रेंड, मला माहित नाही त्याचा रिझल्ट कसा आहे, मी डायरेक्ट यूज करू शकत नाही, राईट? मी लाईव्ह मार्केटमध्ये लावणार आणि यूज करू शकणार नाही. मला आधी पास्ट परफॉर्मन्स चेक करायचा त्या इंडिकेटरचा. जर रिझल्ट चांगला असेल तरच मी डिप्लॉय करणार स्ट्रॅटेजी. जर रिझल्ट चांगला नसेल तर मला ती स्ट्रॅटेजी सुपर पॅन करावी लागेल. डिप्लॉय करण्याच्या आधी मला ती स्ट्रॅटेजीचा रिझल्ट चेक करायचा, स्लिपेज ऍड करायचे, कन्फर्मेशन करायचे, काही ट्रान्झॅक्शन चेक करायचे, त्यानंतरच मी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार. तर या प्रोसेस नंतरच मी डिप्लॉय करणार. कारण मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये काय होते, बॅक टेस्ट करणं खूप खूप टफ टास्क आहे. तर त्यामध्ये हा एक बेनिफिट आहे की आपण आपली स्ट्रॅटेजी मल्टिपल इंडिकेटर यूज करून बॅक टेस्ट करू शकतो. हा एक बेनिफिट आहे आपल्यासाठी. वाय क्वांटमॅनच का? आपण क्वांटमॅन का यूज करायचा? तर पॉवरफुल बॅक टेस्ट मेकॅनिझम. आमच्याकडे 8+ इयर्स का हिस्टॉरिकल डेटा अवेलेबल आहे. मिनिट बाय मिनिट OHLC डेटा बॅक टेस्टिंगसाठी. नो कोड और झिरो कोड प्लॅटफॉर्म. विदाउट कोडिंग आपण आपली स्ट्रॅटेजी बिल्ड करू शकतो, बॅक टेस्ट करू शकतो. 80+ इंडिकेटर्स, कस्टम इंडिकेटर्स अवेलेबल आहे. तर मॅक्सिमम ट्रेडर जे इंडिकेटर यूज करतात ते मॅक्सिमम इंडिकेटर आम्ही ऍड केले. 80+ 90+ इंडिकेटर्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. तर ते आपण यूज करून आपली स्ट्रॅटेजी बिल्ड करू शकतो, बॅक टेस्ट करू शकतो. ऑप्शन ऍडजस्टमेंट, री एंट्री, री एक्झिक्युशन, खूप सारे फीचर्स दिले. डिप्लॉय स्ट्रॅटेजी इन लाईव्ह, आपण आपली स्ट्रॅटेजी लाईव्ह मार्केटमध्ये विदिन अ सेकंड डिप्लॉय करू शकतो. म्हणजे क्विक डिप्लॉयमेंट होऊ शकते, किंवा 3 स्टेपमध्ये आपली स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू शकतो आपण लाईव्ह मार्केटमध्ये. तर खूप इझी प्रोसेस आहे. बॅक टेस्टची पण इझी आहे, लाईव्ह डिप्लॉयची पण इझी प्रोसेस आहे. तर ते आपण यूज करून आपली स्ट्रॅटेजी बिल्ड करू शकतो. तर क्वांटमॅनवर जाण्याआधी आपण काही स्ट्रॅटेजीज किंवा काय काय करू शकतो आपण क्वांटमॅनमध्ये ते पाहूया. तर हा इंडिकेटर आहे, मोस्टली ट्रेडर्स यूज करतात, पिवट पॉइंट. तर माझी कंडिशन आहे की जेव्हा क्लोज हा R1 लेवलच्या वर असेल तरच मला एंट्री घ्यायची.
किंवा R2 लेवलच्या वर असेल तरच मला एंट्री घ्यायची, किंवा मी डाऊन साईड ट्रेड घेतोय तर मला S1 लेवलच्या खाली असेल तरच मला एंट्री घ्यायची पुट साईडमध्ये. ते पॉसिबल आहे क्वांटमॅनमध्ये. किंवा RSI हा 70च्या वर असेल तर मला कॉल साईडमध्ये एंट्री घ्यायची. तशी पण स्ट्रॅटेजीज आपण बिल्ड करू शकतो. किंवा करंट क्लोज इज अबोव्ह अप्पर बॉलिंजर बँड. अप्पर बॉलिंजर बँडच्या वर माझा क्लोज आहे आणि मला एंट्री घ्यायची आहे, ते पॉसिबल आहे कॉल साईडमध्ये. आणि जर माझा स्टॉप लॉस आहे की मिडल बॉलिंजर बँड, क्लोज कधी पण माझ्या कॅन्डलचा क्लोज ज्यावेळेस मिडल बॉलिंजर बँड क्रॉस करेल वरच्या साईडने खाली, तर मला एंट्री घ्यायची, म्हणजे एक्झिट घ्यायची कॉल साईडमध्ये. मला पुट साईडमध्ये काय सेम कंडिशन आहे की क्लोज इज बिलो लोअर बॉलिंजर बँड, मला पुट साईडमध्ये एंट्री घ्यायची आहे. जेव्हा मी पहिला टॉपिक सांगितला की मल्टी कन्फर्मेशन पाहिजे, की कारण मला सिंगल इंडिकेटर मध्ये खूप फॉल्स सिग्नल मिळतात, तर मला मल्टी कन्फर्मेशन किंवा मल्टी इंडिकेटर पाहिजे आहे. ओके, तो मल्टी इंडिकेटर कसं राहील? करंट क्लोज इज अबोव्ह अप्पर बॉलिंजर बँड, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, सायमल्टेनियसली मी चेक करणार की क्लोज इज अबोव्ह R1 लेवल किंवा R2 लेवल, जी पाहिजे ते आपण यामध्ये मांडू शकतो. त्यानंतर माझी तिसरी कंडिशन राहणार की RSI हा 70च्या वर पाहिजे. तर 3 कंडिशन इथे फुलफिल झाले तरच मला एंट्री घ्यायची कॉल साईडमध्ये. स्टॉप लॉस किंवा एक्झिट कंडिशन माझी R1 किंवा R2 किंवा जी लेवल राहील किंवा लोअर बॉलिंजर बँड, त्यानुसार मला एक्झिट घ्यायचे. तर हे मला ऑटोमेट करायचे, की मला मार्केट समोर बसायचं नाहीये कंटिन्युअसली, मला ऑटोमेट करायचंय या प्रोसेसमध्ये. तर ती प्रोसेस आज शिकूया. तुम्ही ज्यावेळेस quantman.in www.quantman.in, तर इथे आपले ब्रोकर क्रेडेन्शियल यूज करून तुम्ही लॉग इन करू शकता. तर लॉग इन प्रोसेस आपल्याला सर सांगतीलच, पण जे बी ब्रोकर क्रेडेन्शियल असतील आपले ते यूज करून आपण लॉग इन इथे करू शकतो. तर लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला डॅशबोर्ड, माय स्ट्रॅटेजीज, बॅक टेस्ट, सम सॅम्पल स्ट्रॅटेजीज दिसतील. तर स्टेप बाय स्टेप आपण पाहूया. तर याच्यामध्ये आपण एक स्ट्रॅटेजी बिल्ड करूया जी आपण ऑप्शन मध्ये घेऊ. म्हणजे काय, माझा एक तर फ्युचर चार्ट राहील किंवा स्पॉट चार्ट राहील, आणि ट्रेड जो राहील तो ऑप्शन मध्ये राहील. आणि एक स्ट्रॅटेजी, सेम स्ट्रॅटेजी आपण मल्टिपल स्टॉक्स मध्ये पण टेस्ट करूया की वर्क होती की नाही, ते पण पाहूया आजच्या सेशन मध्ये. तर लॉग इन केल्याच्या नंतर इथे बॅकटेस्ट क्रेडिट म्हणजे किती बॅकटेस्ट क्रेडिट यूज झालेत, किती अवेलेबल आहेत, लाईव्ह क्रेडिट किती यूज झाले, किती अवेलेबल आहेत, ब्रोकर इंटिग्रेशन झाले की नाही परफेक्टली ते, आणि प्लॅन आपला किती दिवस ऍक्टिव्ह आहे ते आपण इथे पाहू शकतो. सम सॅम्पल स्ट्रॅटेजीज. त्यानंतर माय स्ट्रॅटेजीज मध्ये आपण जेव्हा जाऊ, तर येथे काय होते, जी स्ट्रॅटेजी आपण बॅकटेस्ट करतो ती ऑटोमॅटिकली इथे सेव्ह होऊन जाते. आपल्याला मॅन्युअली सेव्ह करायची गरज नाही किंवा काही गरज नाही की आपल्याला मॅन्युअल इंटरेशन द्यायचं आहे. बॅकटेस्ट झाली की स्ट्रॅटेजी ऑटोमॅटिकली आपल्या माय स्ट्रॅटेजीज मध्ये सेव्ह होते. आपण त्या फोल्डर मध्ये जाऊन चेक करू शकतो. ओके, तर इथे फोल्डर चेंज करायचे. माझ्या सेलिंग स्ट्रॅटेजीज ज्या असतील त्या सर्व सेलिंग स्ट्रॅटेजीज मला सेलिंग फोल्डर मध्ये सेव्ह करायच्या. सेलिंग फोल्डर बनवलं. बाईंग स्ट्रॅटेजीज मला बाईंग फोल्डर मध्ये इथे बनवायच्यात. ओके, बाईंग स्ट्रॅटेजी साठी सेपरेट फोल्डर आहे, सेलिंग साठी. तर आपण असे मल्टिपल फोल्डर बनवून आपले स्ट्रॅटेजी सेव्ह करू शकता. लाईव्ह साठी वेगळे, आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण इथे बनवू शकतो. मेजर येते की बॅक टेस्ट और अल्गो. बॅकटेस्ट सेशन आता स्टार्ट झालंय. आपण आपली स्ट्रॅटेजी इथं बिल्ड करणार आहेत, बॅकटेस्ट करणार आहोत आणि लाईव्ह डिप्लॉय करणार आहोत. सेशन आता स्टार्ट झालंय, ऑटोमेट करणार आहोत याच्यामध्ये बॅकटेस्ट करून. हो, लाईव्ह डिप्लॉय पण करणार आहोत या सेशन मध्ये. तर डोंट वरी, सेशन आता स्टार्ट झालेला आहे. तर बॅकटेस्ट किंवा अल्गो,
फास्ट होत आहे. हो ठीक आहे, मी स्लोही करतो, काही नाही. तर इथे आपण काय करणार आहेत, आपण पहिली बॅक टेस्ट करणार आहेत आपली स्ट्रॅटेजी. तर बॅक टेस्ट कशी करणार, मला माझी स्ट्रॅटेजीच नाहीये, तर कसं आपण बॅक टेस्ट करू शकतो. समजा माझा चार्ट येथे मी ओपन करतो की मला इथे बँक निफ्टी समजा फ्युचर चार्ट घ्यायचा आहे, मला माझी स्ट्रॅटेजी बिल्ड करायची. समजा 3 मिनिट, 1 मिनिट कॅन्डल मी अवॉइडच करतो. का, त्याचं रिझन आहे की डेव्हिएशन आणि स्लिपेज खूप राहतात. स्लिपेज पार्ट आपण चेक करणार आहे लाईव्ह मार्केट, सॉरी साइड बाय साइड, पण मला अवॉइड करायची 1 मिनिट कॅन्डल. पण तर माझी स्ट्रॅटेजी सिंपल आहे. माझी एंट्री कंडिशन आहे बॉलिंजर बँड बेस, जी मी आता माझ्या पीपीटी मध्ये सांगितली की माझी ही कंडिशन आहे की जेव्हा पण ओके, तर सिंपल आहे, मी खूप स्लो घेतोय. सिंपल कंडिशन आहे की माझी ज्यावेळेस एंट्री कंडिशन पाहिजे की क्लोज हा अप्पर बॉलिंजर बँडच्या वर पाहिजे. चार्ट आपण इन्स्टा ऑप्शनचा चार्ट ओपन करू शकतो, फ्री ऑफ कॉस्ट आहे, किंवा आपला ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन करू शकतो. तुम्हाला जर कन्फ्युजन इथे असेल तर मी ट्रेडिंग व्ह्यू दाखवतो. ओके, तर कारण कन्फ्युजन नको, इन्स्टा ऑप्शन किंवा ट्रेडिंग व्ह्यू दोन्ही पैकी आपण यूज करू शकता. तर सिंपल कंडिशन आहे. 3 मिनिट, मी 1 मिनिट अवॉइड करतो. पुन्हा एकदा सांगतो, मी 1 मिनिट अवॉइड करतो कारण मला डेव्हिएशन आणि स्लिपेजचा इश्यू नको आहे, कमी करायचा आहे. येस, स्ट्रॅटेजीज आपण क्रिएट करणार आहोत, बॅकटेस्ट करणार आहोत, लाईव्ह डिप्लॉय करणार आहोत. ओके ठीक आहे, तर मी पुन्हा एकदा दाखवतो. येथे हा माझा बँक निफ्टी फ्युचर चार्ट आहे. क्वांटमॅन मध्ये स्पॉट चार्ट किंवा फ्युचर चार्ट अवेलेबल आहे. तर स्पॉट चार्ट मध्ये पण आपण करू शकतो किंवा फ्युचर चार्ट मध्ये पण करू शकतो. तर मी माझा प्रेफरन्स फ्युचर चार्ट मध्ये, तर मी फ्युचर चार्ट ओपन केलेला आहे. इंडिकेटर सेटिंग दाखवतो. तर येथे माझी स्ट्रॅटेजी मी येथे बिल्ड करणार आहे. मी कोणती पण स्ट्रॅटेजी बिल्ड करतो तर मला आधी चार्टवर क्रॉस चेक करायचे. मी कॉल साइड हा येथे बिल्ड करतोय, तर कॉल साइड मध्ये कंडिशन काय राहणार माझी, क्लोज इज अबो अप्पर बॉलिंजर बँड, ही माझी एंट्री कंडिशन आहे. क्लोज इज अबो अप्पर बॉलिंजर बँड, हा जो क्लोज आहे तो मला अप्पर बॉलिंजर बँडच्या वर पाहिजे, मला एंट्री तिथेच घ्यायची. एक्झिट कंडिशन आपण पुन्हा बघूया, पण मला एंट्री येथे घ्यायची की क्लोज ज्यावेळेस अप्पर बॉलिंजर बँडच्या वर जाईल तेव्हा मला एंट्री घ्यायची. ओके, तर इथे मला क्लोज दिसतोय 57,157. अप्पर बॉलिंजर बँड आहे 57,150, 152, राईट. 2 मिनिट, सिंपल. तर क्लोज हा माझा अप्पर बॉलिंजर बँडच्या वर आहे. 157 माझा क्लोज आहे आणि बॉलिंजर बँड माझा 152 आहे. एंट्री माझी कंडिशन सिंपल आहे, क्लोज हा अप्पर बॉलिंजर बँडच्या वर पाहिजे. अप्पर बॉलिंजर बँडची लेवल आहे 152, माझा क्लोज आहे 157. तर हे कंडिशन मला ऑटोमेट करायची आणि बॅक टेस्ट करायची पहिले. त्यानंतर आपण जाऊया की मल्टी इंडिकेटर कसं यूज करणार, त्यानंतर मल्टी इंडिकेटर यूज करून बॅक टेस्ट कशी करणार. मला ऑप्शन म्हणजे मला इंडेक्स नाही पाहिजे, मला स्टॉक्स पाहिजे, ते आपण पूर्ण चेक करणार आहोत, डोंट वरी. तर इथे बॅक टेस्ट मध्ये मी पहिली क्लिक करतोय स्टार्ट डेट, एंड डेट, इथे डेटा अवेलेबल आहे. तर इथे आपण आमच्याकडे जो डेटा अवेलेबल बॅक 2017 मतलब म्हणजे 1 जानेवारी 2017 पासून डेटा अवेलेबल बॅक टेस्टिंगसाठी तो आपण यूज करू शकतो. तर मी टाइम बिंग 1 जानेवारी 2023 ते लास्ट 3 मंथ्स डेटा मी बॅक टेस्ट करतो. समजा 30 एप्रिल पर्यंत इथे बॅक टेस्ट करतो. आधी
तर हे इंडिकेटर तुम्ही टाकू शकता. उद्या पुन्हा एकदा आपण ह्या स्ट्रॅटेजीज मध्ये रिव्हिजन घेऊ. डोंट वरी. ओके, काही क्वेरी असताल तर हे करा किंवा मग आपण स्टॉप करू. उद्या आपण चेंज करणार आहोत. बँक निफ्टीचे निफ्टी करणार आहोत, इक्विटीवर करणार आहोत. रोज लॉग इन करावे लागेल 8:30 to 9 o'clock. सेम टाइमला कंडिशन राहील. 8:30 to 9 o'clock. एक्झिट कंडिशन मला सिंपल पाहिजे, क्विक एक्झिट पाहिजे. तर मी सुपर ट्रेंड घेतलेला आहे. चार्ट सेट करायची गरज नाही, मी तुम्हाला दाखवली फक्त. 8:30 to 9 o'clock मॉर्निंग मध्ये तुम्हाला लॉग इन करायचे. चार्ट सेट करायची गरज नाही, रेफरन्स साठी मी दाखवला आहे. ओके, सेम टायमिंगला सेशन राहील उद्या. ओके, इंडिकेटर आपण येथे वापरलेले आहेत. इंडिकेटर बद्दल ठीक आहे, उद्या आपण पुन्हा एकदा हे करू, तयारी करू. चार्ट इथे आपण लावलेला आहे ना, फ्युचर चार्ट घेतलेला आहे. फ्युचर चार्ट घेतलेला आहे आपण इथे. तुम्हाला स्पॉट घ्यायचा तर स्पॉट पण घेऊ शकता. इथे फ्युचर घेतला आणि इंडिकेटर ऍड केलेले आहेत. सुहास. ओके, माय नेम इज सुहास. स्टॉक मध्ये हे करणार आहोत, उद्या आपण करणार आहोत. स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आपण मेंटरशी कनेक्ट करा, तिथून तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळून जाईल. ओके, सेम प्रोसेस मोबाईलवर तुम्ही सेम करू शकता. एंट्री एक्झिट. बॉलिंजर बँड टेक्निकल इंडिकेटर आहे. हा कोपरा खाली टेकवायचा कसा टेकून बघ. हा नको, हाला हात नको लावू. ओव्हरलाईंग इंडिकेटर आहे, त्याच्यामध्ये CCI इंडिकेटर डिलीट करा सर. ओके, CCI मी डिलीट करतो आणि बॅक टेस्ट करू. अरे हे धरणच पाहिजे, याशिवाय मला सपोर्ट नाही मिळत. सजेशन नाही देणार, स्ट्रॅटेजी तुम्ही थोडीशी सुपर फाईन करा. तुम्ही MIS हे ऑप्शन तुम्ही ज्यावेळी डिप्लॉय करताल ना, त्यावेळेस तुम्हाला MIS नॉर्मल भेटून जाईल. हे पूर्ण मोबाईलवर पण भेटून जाईल. ओके, ते मी येथे CCI डिलीट केला ॲज पर रिक्वायरमेंट. वरती उठल्यानंतर जरा थोडा वेळ बसा, कारण तुम्ही जे बोलता मल्टिप्लायर कोणता विचारता तुम्ही, ते इंडिकेटरची कंडिशन आहे. आता याच्यामध्ये तुम्ही इंडिकेटर डिफरंट यूज करू शकता. मी सुपर ट्रेंड यूज केलाय, तुम्ही अजून दुसरं काही तर यूज करू शकता. ब्लॅक कॉलम तुम्ही मेंटरशी एकदा कनेक्ट करा, ते सांगते. MIS म्हणजे मार्जिन इंटरव्ह्यू स्क्वेअर ऑफ. कॉन्टमॅन आपण मोबाईलवर यूज करू शकता. MIS म्हणजे इंट्राडे ऑर्डर असते, त्याचा फुल फॉर्म आपल्याला मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ ऑप्शन आहे.
क्वांटमॅन तुम्हाला ब्राउझरवर ओपन करावं लागेल, ॲप नाहीये तव्यावर आहे ते वडापाव माझा ऑप्शन मध्ये नाही. आपल्याला आपला चार्ट जो आहे तो फ्युचर चार्ट आहे. कंट्री कंडिशन तुम्ही पुन्हा एकदा दाखवतो. हे ते मध्ये मी फील्ड चूज केली फ्युचर, ना की ऑप्शन. तर मी माझा चार्ट निवडलाय फ्युचर चार्ट, आणि ह्या माझ्या कंडिशन ज्या आहेत त्या पूर्ण फ्युचर चार्ट आहेत. आपण जो चार्ट घेतो तो फ्युचर किंवा स्पॉट चार्ट घेतो, ना की ऑप्शन चार्ट. आपण एंट्री घेतली ऑप्शन मध्ये आणि फ्युचर चार्ट घेतो. क्वांटमॅनचा ऍप नाहीये, तुम्ही मोबाईलवर करू शकता. स्पॉट किंवा फ्युचर मी तर रेग्युलर फ्युचर यूज करतो. जोडून खायचं. टाइम 3 minutes कॅन्डल. स्पॉट मध्ये जरी घेतलं तरी मी स्पॉट ट्रेडेड नाहीये, तिथे मी ऑप्शन किंवा फ्युचरच घेणार आहे, तर ते सेमच पडणार आहे. येस, फ्युचर मी इथे चार्ट घेतलाय, तर माझी एंट्री इथं ऑप्शनवर आहे. फ्युचर चार्ट घेतला जाणार आणि ऑप्शन मध्ये हे करणार. तो उद्या आपण पुन्हा एकदा ही रिव्हिजन करू या स्ट्रॅटेजीजचं. निफ्टी किंवा स्टॉकवर आपण यूज करू. यस, एक्सपायरी आता इंट्राडे आहे ना, माझी एक्सपायरी इंट्राडे, तर इंट्राडेच्या दिवशी म्हणजे डेली टू डेली एक्सपायरीच्या दिवशी पण क्लोज होणारच. कॅरी फॉरवर्ड तर नाही आहे आपल्याकडे, तर फ्युचर घेऊ किंवा स्पॉट घेऊ किंवा ऑप्शन घेऊ. स्पॉट तर नाही, पण फ्युचर किंवा ऑप्शन घेतलं तरी माझी इंट्राडे, जरी माझी पोझिशनल असेल तरी माझी एक्सपायरीच्या दिवशी माझी पोझिशन क्लोज होणार. लाईव्ह नका करू, उद्या रिपीट करेन मी, काही इश्यू नाही. ओके, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक्यू अमृता मॅम. हा सेशन आपण स्टॉप करूयात. Yes, sir, sure. थँक्यू सो मच.